हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो डेव्हऑप्स प्रोजेक्ट सीरीजमधल्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेव्हऑप्सचे बिल्ड टूल्स म्हणजे नक्की काय असतात आणि ते अँग्युलरचे ॲप्लिकेशन, जावाचे ॲप्लिकेशन आणि पायथनचे ॲप्लिकेशन ह्या सगळ्या ॲप्लिकेशनची बिल्डिंग प्रोसेस कशी चेंज करतात हे आपण बघितलं होतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण अँग्युलरची ॲप्लिकेशन कशी डॉकराईज करायची आणि लोकली कशी रन करून बघायची त्याच्याबद्दल बघणार आहोत. सो विदाउट फर्दर ड्यू, लेट्स गेट स्टार्टेड इनटू दिस वन. ऑलराईट. सो लास्ट व्हिडिओमध्ये अँग्युलर ॲप्लिकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण पॅकेज डॉट जेसन ही फाईल बघितलेली. ही फाईल काय करते की ह्या फाईलमध्ये आपण जेवढ्या पण लायब्ररीज किंवा डिपेंडन्सीज ही ॲप्लिकेशन रन करण्यासाठी रिक्वायर्ड आहेत त्या सगळ्या डिपेंडन्सीज आपण ह्या फाईलमध्ये मेन्शन करतो. आणि त्याच्यानंतर आपण पहिली जी कमांड लोकली रन करतो विच इज npm इन्स्टॉल. आता ही npm इन्स्टॉल ज्यावेळेस आपण मेवन क्लीन इन्स्टॉल जावाच्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्यावेळेस मेवन क्लीन इन्स्टॉल ही ज्यावेळेस कमांड आपण रन केलेली त्यावेळेस काय झालं की जावाने किंवा मेवनने जेवढ्या पण लायब्ररीज होत्या जावाच्या रिलेटेड ॲप्लिकेशनच्या त्या सगळ्या लोकली पहिल्या डाउनलोड केल्या. सिमिलरली नोडच्या किंवा अँग्युलरच्या केसमध्ये पण तेच होतं. npm इन्स्टॉल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जिकडे पण आपली पॅकेज डॉट जेसन आहे त्याच डिरेक्टरीमध्ये आपल्याला ती कमांड रन करावी लागते. आणि ही कमांड रन केल्यानंतर या पॅकेज डॉट जेसनमध्ये मेन्शन असलेल्या जेवढ्या पण डिपेंडन्सीज किंवा लायब्ररीज आहेत त्या नोड मॉड्यूल्स म्हणून आपल्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये पहिला डाउनलोड होतात. सो इकडे तुम्ही बघाल की ह्या नोड मॉड्यूल्समध्ये जेवढ्या पण लायब्ररीज आपण इकडे मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या लायब्ररीज पहिला डाउनलोड होतात. हे डाउनलोड झाल्यानंतर अजून एक आपल्याकडे कमांड आहे ती म्हणजे ng-build. आता ही ng-build काय करते की जी पण आपली अँग्युलरची ॲप्लिकेशन आहे त्या पूर्ण ॲप्लिकेशनला पॅकेज करण्याचं काम करते. सो आता इकडे थोडंसं ऑब्झर्व करा की ज्यावेळेस मी ng-build ही कमांड रन करणार आहे त्यावेळेस काय होईल की इकडे एक डिस्ट नावाचा एक फोल्डर क्रिएट होईल आणि डिस्ट नावाच्या फोल्डरमध्ये आपल्या ह्या अँग्युलरच्या ॲप्लिकेशनचं एक पॅकेज्ड व्हर्जन इकडे तुम्हाला दिसेल. सो फॉर एक्झाम्पल आता ज्यावेळेस मी ng-build ही कमांड इकडे रन केलेली आहे त्यावेळेस इकडे डिस्ट नावाचा एक नवीन फोल्डर क्रिएट झालेला आहे विथ दी ॲप्लिकेशन नेम ऑफ माय पर्टिक्युलर अँग्युलर ॲप्लिकेशन. आता ही ng-build ही एवढीच कमांड आहे का तर नाही. सो ng-build आपण वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटसाठी डेव्ह एन्व्हायरमेंटसाठी वेगळं, टेस्टिंग एन्व्हायरमेंटसाठी वेगळं, प्रोडक्शन एन्व्हायरमेंटसाठी वेगळं अशी ng-build कमांड आपण प्रत्येक एन्व्हायरमेंटसाठी वेगळी लिहू शकतो किंवा वेगळी रन करू शकतो. ठीक आहे. सो आता हा डिस्ट नावाचा एक फोल्डर इकडे क्रिएट झालेला आहे ज्याच्यामध्ये माझ्या फ्रंट एंड ह्या ॲप्लिकेशनचं पूर्णपणे एक पॅकेज्ड व्हर्जन तिकडे अवेलेबल आहे. सो आता आपण पुढे काय करणार आहोत आपण एक सिंपलशी एक डॉकर फाईल लिहिणार आहोत आणि त्या डॉकर फाईलमध्ये ह्या डिस्ट्रीब्युशन नावाचा जो फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये फ्रंट एंड आणि ब्राउझर जर तुम्ही इकडे बघाल फ्रंट एंड आणि ब्राउझर हा जो पाथ आहे हा पाथ आपण आपल्या डॉकर इमेजमध्ये पहिला कॉपी करणार आहोत. सो आय जस्ट ओपन दी डॉकर फाईल. ही एक सिंपलशी एक डॉकर फाईल लिहिलेली आहे. अगेन आय वॉन्ट टू मेन्शन वन थिंग की इकडे ही जी फाईल लिहिलेली आहे दिस इज द सिम्पलेस्ट पॉसिबल डॉकर फाईल. दिस इज नॉट द एफिशियंट वन. सो मेक शुअर यू रिमेंबर दिस ॲज वेल. जर आपल्याला एक एफिशियंट डॉकर फाईल लिहायची आहे जी आपल्या CI/CD पाईपलाईनमध्ये जेनकिन्समध्ये किंवा गिटलॅबमध्ये जी आपल्याला यूज होईल त्या केसमध्ये आपण इकडे मल्टी स्टेज डॉकर फाईल देखील लिहू शकतो ज्या केसमध्ये आपण ऑन द गो npm इन्स्टॉल पण करतोय आणि ह्या स्टेजमधून जे पण एक डिस्ट्रीब्युशन फोल्डरमध्ये आपली जी ॲप्लिकेशन जी तिकडे पॅकेज होणार आहे त्या पॅकेज झालेल्या ॲप्लिकेशनला आपण अगेन सेम गोष्ट करतोय की nginx मध्ये कॉपी करतोय. बट ह्या केसमध्ये मी लोकली ती पॅकेज केलेली आहे आणि त्याचं एक डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन किंवा डिस्ट फोल्डर मी क्रिएट केलेला आहे. सो ह्या डॉकर फाईलने कुठे गेली आपली ओके ही डॉकर फाईल. सो ह्या डॉकर फाईलमध्ये मी काय करतोय की मी nginx हा सर्व्हर यूज करणार आहे. ज्यांना पण माहिती नसेल nginx हा एक वेब सर्व्हर आहे. हा वेब सर्व्हर काय करतो की जेवढ्या पण आपण फ्रंट एंड रिलेटेड ॲप्लिकेशन क्रिएट करतो त्या फ्रंट एंड रिलेटेड ॲप्लिकेशन रन करण्यासाठी आपण nginx हा सर्व्हर यूज करू शकतो. जर तुम्हाला याची वेबसाईट देखील बघायची असेल सो यू कॅन गो टू nginx. सो या nginx वर जाऊन तुम्ही ह्या पर्टिक्युलर वेब सर्व्हरबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन इकडे रीड करू शकता. सो हा सेम सर्व्हर आपण ॲज अ बेस इमेज म्हणून इकडे यूज करतोय nginx अल्पाईन. त्याच्यानंतर जर USR शेअर nginx HTML ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये जर nginx चा काहीही कंटेंट असेल तर तो डिफॉल्ट कंटेंट पहिला मी रिमूव्ह करतोय कारण मला माझी जी ॲप्लिकेशन मी बिल्ड केलेली ॲप्लिकेशन आहे ती कॉपी करायची आहे ह्या HTML फोल्डरमध्ये. त्याच्यानंतर काय आहे कमांड कॉपी काय करतोय की डिस्ट नावाच्या फोल्डरमध्ये म्हणजेच हा वाला फोल्डर त्याच्या आतमध्ये फ्रंट एंड नावाचा फोल्डर आहे आणि ब्राउझर नावाचा फोल्डर आहे. सो डिस्ट फ्रंट एंड आणि ब्राउझर ह्या पर्टिक्युलर फोल्डरमधला जो पण कंटेंट आहे तो मी ह्या पर्टिक्युलर पाथवरती कॉपी करतोय. सो ही झाली माझी सोर्स
आणि दिस इज माय डेस्टिनेशन. त्याच्यानंतर मी ही जी डॉकर कंटेनर किंवा ही जी इमेज आहे त्याच्या आतमध्ये मी पोर्ट नंबर 80 एक्सपोज करतोय. म्हणजे जो माझा कंटेनरच्या आतमध्ये जी माझी ॲप्लिकेशन रन होणार आहे ती माझी पोर्ट नंबर 80 वरती रन होणार आहे. आणि शेवटी जाऊन मी माझा NGINX हा जो सर्व्हर आहे तो माझा रन देखील करतोय. सो आता लेट्स गो बॅक टू आवर टर्मिनल. ओके. इकडे जर तुम्ही बघाल तर मी ह्या पर्टिक्युलर सेम फोल्डरमध्येच आहे फ्रंट एंड नावाच्या. सो इफ आय शो यू, इकडे आपण फ्रंट एंड नावाचा फोल्डर आहे, फुल स्टॅक ॲप विदाउट DB, फुल स्टॅक ॲप विदाउट DB. आता लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण एक कमांड बघितलेली जी होती डॉकर बिल्ड -t आणि त्याच्यानंतर मग आपल्या इमेजचं नाव. सो या केसमध्ये मी देतोय अँग्युलर फ्रंट एंड आणि मग डॉट काय करेल की ह्या पर्टिक्युलर डिरेक्टरीमध्ये किंवा फोल्डरमध्ये पहिला डॉकर फाईल आहे की नाही हे पहिला सर्च करेल. जर डॉकर फाईल असेल तर मग ती डॉकर फाईल यूज करून अँग्युलर फ्रंट एंड नावाची एक इमेज देखील क्रिएट करेल. सो आय प्रेस एंटर आणि इकडे तुम्ही बघाल की पहिला त्याने NGINX अल्पाईन नावाची इमेज डाउनलोड केली जी आपली फर्स्ट स्टेज होती. इफ आय गो बॅक, दिस वन. सो ही माझी जी पहिली स्टेप होती त्याच्यामध्ये NGINX ची इमेज जर लोकली माझ्या अवेलेबल असती तर ती त्याने डाउनलोड केली नसती. बट ह्या केसमध्ये ती अवेलेबल नव्हती म्हणून पहिला NGINX अल्पाईन नावाची इमेज इकडे डाउनलोड केलेली आहे. अँड इफ यू हॅव ऑब्झर्व्ड, इकडे जर बघितलं की हाय क्रिटिकल वल्नरॅबिलिटी आहे ह्या पर्टिक्युलर व्हर्जनमध्ये. सो अवॉइड दिस पर्टिक्युलर थिंग. इन्स्टेड ऑफ दिस यू कॅन यूज एनी NGINX इमेज विच इज नॉट हॅव्हिंग एनी वल्नरॅबिलिटी. सो डेमो पर्पजसाठी आय एम जस्ट युजिंग दिस पर्टिक्युलर इमेज. आणि त्याच्यानंतर इकडे आपल्याला बघायला मिळेल, इकडे रन म्हणून एक कमांड आहे RF आणि ह्या पर्टिक्युलर फोल्डरमधला जेवढा पण कंटेंट होता तो सगळा आपण डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर कॉपी कमांड, कॉपीमध्ये आपलं सोर्स आणि डेस्टिनेशन आणि मग उरलेल्या एक्सपोज आणि CMD ह्या तर त्याच्यामध्ये येऊन जातात. सो आता जी क्रिएट केलेली इमेज आहे ती बघण्यासाठी डॉकर इमेजेस रन करतोय. डॉकर इमेजेसमध्ये आपल्याला अँग्युलर फ्रंट एंड लेटेस्ट नावाची एक इमेज इकडे बघायला मिळते. सो आता ही सेम डॉकर इमेज यूज करून आपण ह्याचा डॉकर कंटेनर देखील रन करणार आहोत. सो डॉकर कंटेनर रन करण्यासाठी डॉकर रन, डिटॅच मोडमध्ये रन करण्यासाठी D, त्याच्यानंतर पोर्ट नंबर मेन्शन करण्यासाठी 4203. सो मी काय करतोय की पोर्ट नंबर माझ्या सिस्टमचा पोर्ट नंबर 4203 आणि माझ्या कंटेनरचा पोर्ट नंबर होता पोर्ट नंबर 80. सो हा 80 कुठून आला तर इकडून. सो हा जो पोर्ट नंबर इकडे बघतोय आपण राईट हँड साइडवाला जो पोर्ट नंबर असतो इट विल ऑलवेज बी युअर कंटेनर पोर्ट नंबर. ठीक आहे. सो इकडे हा जो पोर्ट नंबर आहे हा माझ्या सिस्टमचा पोर्ट नंबर असेल आणि त्याच्यानंतर जी इमेज मला यूज करायची, आता माझ्या इमेजचं नाव काय होतं, अँग्युलर फ्रंट एंड. सो हे दिल्यानंतर अँड इफ आय रन दिस एक माझा कंटेनर क्रिएट होईल. सो डॉकर PS-A ही कमांड रन केली. इकडे तुम्ही बघाल की अँग्युलर फ्रंट एंड ही पर्टिक्युलर इमेज यूज करून आपला एक कंटेनर देखील रन झालेला आहे विच इज करंटली रनिंग ऑन 4203. आता जर मला ही ॲप्लिकेशन ॲक्सेस करायची आहे, ही फ्रंट एंडची ॲप्लिकेशन आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला ब्राउझरमधूनच ही ॲप्लिकेशन ॲक्सेस करावी लागणार. सो लेट्स गो बॅक टू ब्राउझर. ओके. सो http:// आता इथे मी HTTP का यूज करतोय कारण माझी जी ॲप्लिकेशन आहे ती HTTP प्रोटोकॉलवरच चालते. HTTPS माझ्याकडे सध्या नाहीये. त्याच्यानंतर लोकल होस्ट आणि मग 4203. सो 4203 कुठून आला, हा वाला पोर्ट नंबर विच आय सेड की हा माझ्या मशीनचा पोर्ट नंबर असणार आहे. ठीक आहे. सो आता ही जर मी ॲप्लिकेशन रन केली सो यू वुड ऑब्झर्व की इकडे माझा फ्रंट एंड आता सक्सेसफुली मला दिसत आहे. सो ही जी ऑथवाली जी URL आहे, जर ह्या ऑथवाल्या URL वरती मला जर काहीही येत नसतं दॅट मीन्स माझी जी फ्रंट एंडची ॲप्लिकेशन आहे ती प्रॉपरली डॉकराइज झालेली नाही. सो आता ज्यावेळेस पण आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आणि ज्यावेळेस पण एखादी फ्रंट एंडची ॲप्लिकेशन डॉकराइज करतो त्यावेळेस ऑलवेज मेक शुअर की आपण डेव्हलपरसोबत थोडंसं कम्युनिकेशन करतोय की बाबा ज्यावेळेस मी एखादी ॲप्लिकेशन डॉकराइज करतोय त्यावेळेस हाऊ वुड आय नो की ते प्रॉपरली डॉकराइज झालेली आहे. सो हा जो एंड पॉईंट आहे इकडे माझ्या केसमध्ये ऑथवाला एंड पॉईंट होता, तसाच कोणता ना कोणता तरी एंड पॉईंट तो पर्टिक्युलर डेव्हलपर तुम्हाला देईल टू टेस्ट इट आउट वेदर युअर डॉकर ॲप्लिकेशन इज वर्किंग परफेक्टली फाईन ऑर नॉट. जर हे ब्राउझरमध्ये टाकल्यानंतर आपला जो पण IP ॲड्रेस असेल, पोर्ट नंबर असेल आणि जो पण पाथ असेल हा टाकल्यानंतर जर आपली ॲप्लिकेशन इकडे आपल्याला दिसते देन यू हॅव सक्सेसफुली डॉकराइज युअर अँग्युलर ॲप्लिकेशन. सो अशा प्रकारे एक सिंपलची डॉकर फाईल यूज करून आपण आपली जी अँग्युलरची ॲप्लिकेशन आहे ती डॉकराइज केली. सो अगेन
द इम्पॉर्टंट थिंग ओव्हर हिअर इज की ह्या ज्या पण इमेजेस आपण यूज करतोय, आता ह्या केसमध्ये ह्या अल्पाईन इमेजेसमध्ये 2 व्हल्नरॅबिलिटीज आहेत. अशीच आपल्याला एखादी एक इमेज फिगर आउट करायची आहे, की ज्यामध्ये आपल्याला एकही व्हल्नरॅबिलिटी नाहीये किंवा कमी व्हल्नरॅबिलिटीज असतात, ज्या आपल्या ॲप्लिकेशनला सेफ ठेवतील. आणि ही जी डॉकर फाईल आहे, धिस इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ डॉकर फाईल, ज्या केसमध्ये आपण लोकलीच ती बिल्ड केली, लोकलीच ती कंपाईल पण केली ॲप्लिकेशन, त्याचं एक पॅकेज बनवलं. पॅकेज करून झाल्यानंतर त्या फोल्डरमधून किंवा त्या डिस्ट्रिब्युशन फोल्डरमधून आपण जेवढा पण कंटेंट होता तो NGINXच्या इमेजमध्ये जी आपण एक बेस इमेज घेतलेली त्या इमेजमध्ये कॉपी केला आणि त्याच्यानंतर NGINX आपला रन देखील केला. हेच जर आपल्याला मल्टी स्टेज डॉकर फाईलमध्ये करायचं असेल तर मल्टी स्टेज डॉकर फाईलमध्ये अगेन मी इथे नोड यूज करतोय. नोड यूज करून पहिला मी माझी ॲप्लिकेशन आहे जे npm इन्स्टॉल मी लोकली रन केलेलं ते मी डॉकरच्या आतमध्येच रन करतोय आणि त्याच्यानंतर मी npm रन बिल्ड पण करू शकतो किंवा ng बिल्ड पण करू शकतो. इथे जर तुम्ही बघाल कॉन्फिगरेशन प्रोडक्शन दिलेलं आहे. सो जर माझी कॉन्फिगरेशन प्रोडक्शन असेल सो इकडे मी कॉन्फिगरेशन प्रोडक्शन देईल. सो अकॉर्डिंगली इकडे आपल्याला चेंज करावा लागू शकतो. सो इथे आपल्याला टेस्टिंग पण देता येतं. बट अगेन ही जी कॉन्फिगरेशन आहे ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पण असली पाहिजे. जर त्या डेव्हलपरने टेस्टिंगसाठी वेगळी किंवा डेव्हलपमेंटसाठी आणि प्रोडक्शनसाठी वेगळी कॉन्फिगरेशन नसेल लिहिली तर मग ह्या गोष्टी आपल्या रन होणार नाहीत आणि मग जी आपण आता एक सिंपल डॉकर फाईल बघितलेली त्याचंच एक्सटेंडेड व्हर्जन इकडे तुम्हाला बघायला मिळेल. सो ह्या केसमध्ये आपलं युअर ॲप नेम ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला रिप्लेस कराव्या लागतील आणि मग तसा आपला जो प्रोजेक्ट आहे आपण इकडे डॉकराईज करू शकतो. सो हे तर झालं. आतापर्यंत आपण जावाची ॲप्लिकेशन डॉकराईज केली, त्याच्यानंतर अँग्युलरची ॲप्लिकेशन डॉकराईज केली, आपण बिल्ड टूल्सबद्दल देखील बघितलं. सो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे इंडिपेंडंट कंपोनंट जे बघितलेलं आहे की एक डॉकर फाईल फॉर माय जावा प्रोजेक्ट, एक डॉकर फाईल फॉर माय अँग्युलर प्रोजेक्ट आणि ह्या दोघांची पण एक डॉकर इमेज क्रिएट करून आपण त्याचे डॉकर कंटेनर पण क्रिएट केले. आता हे दोन्ही पण डॉकर कंटेनर रन करून ही ॲप्लिकेशन प्रॉपरली चालते की नाही हे कसं टेस्ट करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आय होप की अँग्युलरची ॲप्लिकेशन कशी डॉकराईज करायची हे तुम्हाला आता समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा सो दॅट चॅनलला पण थोडीफार हेल्प होईल. आणि जर फीडबॅक किंवा सजेशन ह्या पर्टिक्युलर व्हिडिओबद्दल असतील तर मेक शुअर यू आर पटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो. तुमची एक छोटीशी कमेंट हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत करेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.